नमस्कार. राजा शिवाजी हा मराठी चित्रपट मी पाहिला परिवारासह. आपण देखील आपल्या परिवारासह चित्रपटगृहात जाऊन राजा शिवाजी हा भव्य दिव्य चित्रपट जरूर पाहावा. कारण की एका मराठी माणसाने अतिभव्य असा मराठी चित्रपट बनवला आहे आणि तोही राजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा शिवाजी या नावाने असणाऱ्या चित्रपटामध्ये अनेक मोठ्या कलावंतांनी काम केलेलं आहे. या चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत नामांकित अशा मोठ्या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी काम केलेलं आहे आणि माननीय रितेश विलासराव देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया रितेश देशमुख यांनी अत्यंत मेहनत घेऊन अत्यंत अभ्यास करून अतिभव्य असा हा मराठी चित्रपट बनवलेला आहे. आणि मराठी माणसाला मदत करण्यासाठी, मदत म्हणण्यापेक्षा मराठी माणसांनी एवढं मोठं धाडस केलं आहे आणि एक बिग बजेट चित्रपट ते घेऊन आले आपल्यासमोर. आणि म्हणून आपण प्रत्येकाने हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. या मराठी चित्रपटामध्ये खरं म्हणजे ऐतिहासिक चित्रपट बनविणे, महापुरुषांच्या जीवनावर चित्रपट बनवणे ही अत्यंत जोखमीची गोष्ट आहे, अत्यंत धाडसी गोष्ट आहे. आणि हे धाडस केलं आहे रितेश विलासराव देशमुख यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणे ही साधी गोष्ट नाही, परंतु काही महत्त्वाच्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील अत्यंत काही महत्त्वाच्या भागावरच हा चित्रपट बेतलेला आहे. आणि म्हणून अत्यंत जबरदस्त हा पिक्चर झालेला आहे. आणि या चित्रपटाला अत्यंत प्रसिद्ध असणारे अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आहे आणि संगीत हे अत्यंत जबरदस्त आहे आणि अंगावर काटा उभा आहे अशा पद्धतीची गाणी आणि संगीत अजय अतुल यांनी दिलेलं आहे. या चित्रपटामध्ये खरं म्हणजे रितेश विलासराव देशमुख यांनी स्वतः राजे शिवाजी महाराज यांची भूमिका केलेली आहे. जबरदस्त भूमिका त्यांनी केलेली आहे. आणि या चित्रपटामध्ये हिंदी क्षेत्रातील नामांकित लोकांनी काम केले. खरं म्हणजे मराठी जे कलाकार आहेत अत्यंत चांगले अभिनेत्री आहेत, परंतु हिंदी चित्रपटामध्ये छोटे छोटे भूमिका करत असतात. परंतु या राजे शिवाजी या चित्रपटामध्ये हिंदीमधील अत्यंत नामांकित अशा अभिनेत्यांनी काम केलेलं आहे. आणि एका मराठी चित्रपटामध्ये असंख्य अशा हिंदी कलाकारांनी काम करणं ही पहिल्यांदाच गोष्ट घडली आहे आणि ती घडून आणली आहे रितेश विलासराव देशमुख यांनी. खरं म्हणजे जेनेलिया रितेश देशमुख यांनी सई महाराजांची भूमिका केली. अत्यंत सुंदर भूमिका त्यांनी केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे महेश मांजरेकर, एक मराठी कलावंत महेश मांजरेकर एक मोठे लेखक, नाटककार आणि अभिनेते, हिंदी मराठी चित्रपटामध्ये अनेक त्यांनी कामं केलेली आहेत. असे महेश मांजरेकर यांनी लखुजी जाधव म्हणजे जिजाऊ माता यांचे पिताश्री लखुजी जाधव यांची भूमिका महेश मांजरेकर यांनी केलेली आहे. आणि या चित्रपटामध्ये जिजाऊंची भूमिका केली भाग्यश्री. ही जी भाग्यश्री मैंने प्यार किया या चित्रपटाद्वारे अत्यंत त्या काळात प्रसिद्ध झाली. सलमान खानची हिरोईन म्हणून ती खूप प्रसिद्ध झाली. ती भाग्यश्री यांनी या चित्रपटामध्ये जिजाऊ मातेची भूमिका केली आणि अत्यंत जबरदस्त भूमिका भाग्यश्री या हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्रीने जिजाऊ मातेची भूमिका केलेली आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे संजय दत्तांची भूमिका अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त भूमिका, मोठी भूमिका संजय दत्त यांनी केली आहे. आणि संजय दत्त यांनी अफजल खान उभा केला आहे. अफजल खान जबरदस्त आणि असा अफजल खान असा त्यांनी काही उभा केला आहे की अंगावर तुमच्या काटा उभा राहील. अत्यंत क्रूर असा जो माणूस जो अफजल खान उभा केला आहे संजय दत्त यांनी. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अभिषेक बच्चन यांनी संभाजीची भूमिका केली. पहा, इतिहासामध्ये आपण सातत्याने ऐकत असतो, लहानपणापासून आपण शिकत आलो आहे की संभाजी महाराज म्हटलं की छत्रपती शिवरायांचा मुलगा छावा संभाजी महाराज. परंतु संभाजी हे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूचं नाव होतं संभाजी. आणि त्या संभाजीचा नंतर घातपाता करून म्हणजे लढाईमध्ये त्या निजाम किंवा त्या राजवटीमध्ये त्यांचा वध झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी
ही भूमिका केली आहे अभिषेक बच्चन यांनी. आणि अत्यंत महत्त्वाचं तो पाठ आपल्याला त्या ठिकाणी दाखवला आहे की संभाजी हे छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू, आणि ती भूमिका केली आहे अभिषेक बच्चन यांनी. त्यांची देखील मोठी भूमिका आहे. अभिषेक बच्चनची भूमिका अत्यंत मोठी आहे. त्याचप्रमाणे विद्या बालनने देखील बेगमची भूमिका केलेली आहे, ती देखील अत्यंत जबरदस्त त्या ठिकाणी झालेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की जो बोमन इराणी म्हणून आहे, जो मोठा कलावंत आहे हिंदीमध्ये, बोमन इराणी यांनी पीरबाबाची भूमिका केली. तो पीरबाबाची भूमिका देखील अत्यंत जबरदस्त त्या ठिकाणी बोमन इराणी यांनी केली. म्हणजे अनेक मराठीमधले अनेक लोक, अनेक हिंदी मराठी क्षेत्रातील अनेक नामवंतांनी या चित्रपटामध्ये काम केले. आणि मराठीमधील अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे सिद्धार्थ जाधव. या सिद्धार्थ जाधव देखील या चित्रपटामध्ये आहे. आणि अजय अतुलचं संगीत जबरदस्त आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर असणारा चित्रपट म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर पिक्चर बनवणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही. आणि सगळ्या गोष्टी सांभाळून कराव्या लागतात, कारण अनेकदा एखादा डायलॉग असेल, एखादा सीन असेल आणि मग कोणाच्या भावना दाखवल्या जातात. अर्थात पुन्हा मग काही भक्त कासावीस होतात आणि त्यांना कासावीस होण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि मग आंदोलन होतात, मोर्चा होतात, त्या निर्मात्यावर किंवा त्या अभिनेत्यावर टीका होते. आणि हेच टाळण्यासाठी अत्यंत अभ्यास पूर्ण करून तो चित्रपट बनावा लागतो. आणि या कामामध्ये बाकी रितेश देशमुख हे यशस्वी झालेले आहेत आणि चित्रपटगृहामध्ये जबरदस्त चालला आहे. आपण देखील हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे. कथा अत्यंत दैतिकवान असणाऱ्या अनेक मोठ्या कार्याचं, शिवरायांचं अनेक प्रचंड कार्य आहे, त्यामध्ये काही महत्त्वाच्या भूमिका, महत्त्वाची पात्र या ठिकाणी दाखवल्यात. आणि खरं म्हणजे चित्रपटाचं जे सुरुवात अशी आहे की लखुजी राजे आणि त्यांच्या मुलाचा झालेला वध एका त्यापासूनची सुरुवात होते की कपटाच्या माध्यमातून लखुजी जाधवांचा व त्यांच्या मुलांचा झालेला वध. नंतर जिजाऊ साहेबांना पुणे सोडावं लागते, शिवनेरी सोडावं लागते, कर्नाटकमध्ये जातात. तो जो प्रवास सुरू होतो लखुजी जाधवांच्या वधापासून तो पुढे अफजल खानाच्या वधापर्यंत. आणि मग मध्ये काही प्रसंग त्या ठिकाणी दाखवले आहेत. आणि शेवटी अफजल खानाचा वध कशा पद्धतीने शिवराय करतात आणि त्या कामामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम आपल्याला एक नाव राहून गेलं आहे, जितेंद्र जोशी. या जितेंद्र जोशीने शिवरायांचा वकील यांचं जे काम केलेलं आहे जितेंद्र जोशी यांनी, ते देखील अप्रतिम काम झालेलं आहे. त्यांनी ते वकिलाचं पंथाचं काम केले. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जो अफजल खान आहे त्या अफजल खानाचा देखील एक वकील दाखवला आहे, ते देखील काम एका मोठ्या अभिनेत्याने केलेले आहे. तर अशा पद्धतीने जितेंद्र जोशीचं काम देखील अप्रतिम आहे. आणि शेवट असा दाखवला आहे की अफजल खानाचा जो वध आहे तो जो सीन आहे तो अत्यंत जबरदस्त झालेला आहे आणि तो अंगावर काटा उभा करणारा. आणि त्याचप्रमाणे मग शेवटी आहे सलमान खान हे खरं म्हणजे रितेश देशमुखचे मित्र आहेत. आणि या सलमान खानची भूमिका फार मोठी नाही, फक्त 2 मिनिटाचं काम आहे, 2-2.5 मिनिटाचं काम आहे सलमान खानचं. आणि त्यांना फारसे डायलॉग नाही, त्यांना फक्त 2च डायलॉग गेलेले आहेत. पण सलमान खानने संपूर्ण चित्रपट जिंकला आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकलेत आणि टाळ्यांचा कडकडाट होतो ज्यावेळेला सलमान खान भगवी कपडे आणि तो भगवा फेटा घालून घेतात आणि हातात तलवार. आणि सलमान खानचे जे डायलॉग आहेत ते अत्यंत गाजतात आणि संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. त्या सलमान खानचं काम देखील अत्यंत महत्त्वाचं आणि जबरदस्त. आणि ते सलमान खान भाव खाऊन गेले असं म्हणायला हरकत नाही, कारण जीवा महालेचं काम केलं आहे सलमान खान यांनी. आणि जो शेवटचा सीन आहे अफजल खानाचा वध, आणि त्यावेळेला राजे छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाचा वध करतात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला राजे तिथून बाहेर पडतात त्या शामियानामधून, आणि त्यावेळेला भास्कर कुलकर्णी जो त्या अफजल खानचा वकील होता तो भास्कर कुलकर्णी हा शिवाजी महाराजांवर वार करतो. आणि त्याच वेळेला तिथे जीवा महाले हे होते आणि या जीवा महाल्यांनी त्याचा हात कापला जातो. तो जो प्रसंग आहे म्हणजे म्हणतात ना की होता जीवा म्हणून वाचला शिवा, तो प्रसंग. आणि ते काम केले सलमान खान यांनी आणि जबरदस्त ते काम त्या ठिकाणी दिसलं आहे. आणि त्यामुळे सलमान खान बाकी भाव खाऊन गेला आणि टाळ्यांचा कडकडाट आणि सलमान खानच्यामुळे त्या चित्रपटाला अधिक उंची मिळाली हे देखील आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून
अत्यंत भव्यदिव्य मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात भव्यदिव्य आणि अत्यंत मोठा बजेट असणारा चित्रपट म्हणजे राजा शिवाजी. हा राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी सादर केला आणि म्हणून मराठी माणसांनी एवढं मोठं धाडस केलं आहे आणि त्यांची उतराई म्हणून प्रत्येक मराठी माणसाने चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहणं हे गरजेचं आहे. मी चित्रपट पाहिला आहे, आपण देखील चित्रपट पहा ही विनंती. धन्यवाद.